नमस्कार, हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. हितगुज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आरोग्यविषयक तज्ज्ञांकडून सल्ले घेत असतो आणि हे सल्ले असतात ते साधारणतः हृदयरोग, डायबिटीज, कर्करोग या विषयाच्या अनुषंगाने. आणि आजच आपण जो विषय चर्चेला घेतलेला आहे त्याचा विषय आहे फुफ्फुसातील कर्करोगाच्या संदर्भातील. आणि यासाठी आपल्याकडे दोन वरिष्ठ असे तज्ज्ञ आलेले आहेत जे कर्करोगाच्या संदर्भात काम करतात. त्यामुळे दोन कर्करोग तज्ज्ञ आहेत. आज आपण फुफ्फुसाच्या कर्करोगाबद्दल जी चर्चा करणार आहोत त्यामध्ये फुफ्फुसाचा कर्करोग हा भारतातील पुरुष आणि स्त्रिया या दोघांमध्येही आढळणारा एक सामान्य प्रकारचा कर्करोग आहे. या विषयावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी डॉक्टर त्रिनंजन बासू यांचं मी स्वागत करतो. डॉक्टर त्रिनंजनजी, आपलं स्वागत. त्याचसोबत त्रिनंजन बासू हे HCG हॉस्पिटल मुंबई येथे वरिष्ठ रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट सल्लागार आहेत. तर दुसरे कॅन्सर तज्ज्ञ आहेत डॉक्टर भाविन विसारियाजी. डॉक्टर भाविनजी, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत. थँक्यू. डॉक्टर भाविन हे वरिष्ठ ऑन्कोलॉजिस्ट आणि रेडिएशन तज्ज्ञ म्हणून HCG कर्करोग रुग्णालयात आहेत. ते सायबर नाईफ रोबोटिक रेडिएशन मशीन याचा वापर करून रेडिएशन ट्रीटमेंट उपचारांमध्ये एक्सपर्ट आहेत. हे भारताच्या पश्चिम भागातील एकमेव मशीन आहे. या दोघांनीही कर्करोगाच्या उपचारात साधारणतः 25 वर्षाचं आपलं आयुष्य दिलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी कंबाईनपणे साधारणतः 10,000 पेक्षा जास्त रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार देखील केलेले आहेत. सुरुवातीला आपण जाऊया त्रिनंजन सरांकडे. डॉक्टर, साधारणतः फुफ्फुसाचा कर्करोग जो असतो तो कशा पद्धतीचा असतो, कशामुळे होतो? फुफ्फुसाचा ती लंग कॅन्सर जगमध्ये आणि इंडियामध्ये देर इज अ डिफरन्स इन इन्सिडेंट्स. जगमध्ये ते नंबर 1चा कॅन्सर आहे, पर इंडियामध्ये ओरल कॅव्हिटी, हेडनेक आणि ब्रेस्ट कॅन्सर, गायनी कॅन्सर्स कॉमन आहे. पर फुफ्फुसाचा कॅन्सर इन्क्रीज इन्सिडेंट्स आर नोटिस नाव. अर्बन रुरल पॉप्युलेशनमध्ये देर इज अ डिफरन्स इन लंग कॅन्सर. अर्बन पॉप्युलेशनचं लंग कॅन्सरचं प्रमाण आणि स्टेजेस more common than rural population. Again, in urban population, पुरुष आणि स्त्रींचा इन्सिडेन्स 4% पर पुरुषाचा इन्सिडेन्स 7-8% डबल आहे कम्पेअर्ड टू महिलांचे कॅन्सर. म्हणजे तुम्ही सामान्यतः फुफ्फुस हा कशा पद्धतीने कर्करोग असतो याच्याबद्दल माहिती दिली. डॉक्टर, महत्त्वाची कारणं काय असतात हा रोग होण्याच्या संदर्भात? लंग कॅन्सर होण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे धूम्रपान करणे. ओके. जो माणूस किंवा स्त्री धूम्रपान करतात त्यांना लंग कॅन्सर होण्याची शक्यता नॉर्मल पर्सन जे धूम्रपान नाही करत त्यांच्यापेक्षा 20 to 40 टाइम्स हायर असते. हे जे माणूस दिवसामध्ये 1 ते 2 पॅकेट सिगरेट पितो त्यांचे स्टॅटिस्टिक आहे. धूम्रपान केल्यामुळे तुम्हाला तर त्रास होते, तुमच्या घरवाल्यांना पण त्रास होते. ते सोडून, धूम्रपान सोडून बाकीचे काही कारण असतात, जसे की एक रेडॉन नावाची एक गॅस असते, ते बेसिकली जमीनमधून बाहेर येते. त्याचं प्रमाण इंडियामध्ये एवढं जास्त नाही आहे, बट दॅट इज ऑल्सो वन ऑफ दी इम्पॉर्टंट फॅक्टर. आपण मुंबईमध्ये राहतो, मुंबईमध्ये एअर पोल्युशन आहे, दिल्लीपेक्षा कमी आहे पण एअर पोल्युशन आहे. एअर पोल्युशनमध्ये पण काही केमिकल असतात ज्याच्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते आणि स्पेसिफिकली लंग कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. देर इज समथिंग व्हॉट वी कॉल अ ऑक्युपेशनल हजार्ड. ते एक एस्बेस्टोस नावाचा एक केमिकल असते. ते जनरली आपण जुग्गी बघतो त्याच्यामध्ये ते पत्रे लावलेले असतात. ते पत्रेवर जे पत्रे असतात ते व्हाईट सिमेंट, व्हाईट एस्बेस्टोस म्हणून बनते आणि त्याच्यामुळे कॅन्सर होण्याची, लंग कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. हे कॉमनेस्ट कॉजेस आहेत. देन देर आर फ्यू अनकॉमन कॉजेस ऑल्सो, पण त्याला आपण चेंज करता येत नाही. हे असे कॉजेस आहेत त्याला आपण थोडंफार तरी चेंज करू शकतो. डॉक्टर बासू, साधारण पॅसिव्ह स्मोकिंग जे करतात त्यांच्यासाठी किती धोकादायक असतं हे? तो पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे जे तुमच्या आजूबाजूला कोणी स्मोकिंग करत आहे ते स्मोक तुमच्या लंग्स, फुफ्फुसामध्ये आतमध्ये घ्यायचे, ते पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे. पॅसिव्ह स्मोकिंग आणि ॲक्टिव्ह स्मोकिंग देर इज नो डिफरन्स इन इन्सिडेंट्स. पॅसिव्ह स्मोकिंग इक्वली इम्पॉर्टंट लाईक ॲक्टिव्ह स्मोकिंग. मोर रिझन महिलांचे कॅन्सर, देर इज नो previous smoking history, per cancer incidence is high.
मोर कॉमन आहे इन साऊथ ईस्ट एशियन फिमेल पॉप्युलेशन, ऑल्सो इन इंडिया. वन ऑफ द इम्पॉर्टंट कॉज इज पॅसिव्ह स्मोकिंग. ओके. डॉक्टर भाविनजी, साधारणतः वेगवेगळे प्रकार असतात लंग कॅन्सरचे, ते कुठले असतात? सो एव्हरी कॅन्सर, कुठलाही टाईपचा कर्करोग असू द्या, त्याचे टोटल 4 स्टेज असतात. 99% ऑफ द कॅन्सर त्यांचे 4 स्टेज असतात. लंग कॅन्सरमध्ये पण 4 स्टेज आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. पण जेव्हा मी नॉन मेडिको, ज्यांना कॅन्सर काय आहे, त्याचे स्टेजेस काय असतात त्यांना समजत नाही, त्यांच्याबरोबर जेव्हा मी बोलतो तेव्हा फॉर दी ईज ऑफ अंडरस्टँडिंग मी सांगतो की 3 टाईपचे कॅन्सर तुम्ही डिवाईड करू शकता. एक असते लोकलाइज, ॲज दी नेम सजेस्ट ते लोकल आहे, छोटा आहे. ते जे प्रायमरी जागा, इकडे आपण फेफड्याचा कॅन्सरचा बोलतो आहे, तर फेफड्याच्यामध्ये छोटा बिमारी असणे त्याला आपण लोकलाइज कॅन्सर म्हणतो. ते आजूबाजूमध्ये कुठे पसरलेलं नाही. जेव्हा ते आजूबाजूमध्ये पसरतो, आजूबाजूमध्ये म्हणजे कुठे पसलीमध्ये पसरणार, हृदयाच्या जवळ जाणार, त्या लंग्सवर जे परत असते त्याच्यावर पसरणार, किंवा 2 फेफड्याच्या मध्ये जे जागा असते तिकडे लिम्फ नोड नावाची ग्रंथी असते, ते ग्रंथीमध्ये पण जाणार. त्याला आपण लोकली ॲडव्हान्स टाईपचा कॅन्सर म्हणतो. म्हणजे लोकलपेक्षा थोडा मोठा आहे पण आजूबाजूमध्येच पसरलेला आहे. आणि जे सर्वात वाईट टाईपचा कॅन्सर असते, ज्याच्यामध्ये बिमारी ठीक होण्याची शक्यता खूपच कमी असते, त्याला आपण ॲडव्हान्स किंवा मेटास्टॅटिक टाईपचा कॅन्सर म्हणतो. त्याचा प्रायमरी मतलब हे आहे की लंगचा प्रायमरी जागा सोडून ते शरीरामध्ये बाकी ठिकाणे पसरलेलं आहे. जसे की दुसऱ्या साईडच्या लंगमध्ये, मेंदूमध्ये, लिव्हरमध्ये, हड्डीमध्ये, त्याला आपण ॲडव्हान्स टाईपचा कॅन्सर म्हणतो. तर पेशंटला कोणाला समजायचे असेल, नॉर्मल पॉप्युलेशनला समजायचे असेल, तर आय थिंक दिस इज दी इझिएस्ट वे आय कॅन एक्सप्लेन टू देम. ओके. डॉक्टर बासू, साधारणतः कर्करोग हा शोधला जातो, म्हणजे तुमच्या वैद्यकीय पातळीवर शोधला जातो, पण त्याच्यासाठी काही स्क्रीनिंग्स वगैरे करावे लागतात का, आणि ते काय असतात आणि त्यांच्या खबरदारी कशा पद्धतीने घ्यावी लागते? सो इन वर्ल्ड वाईड देर इज स्क्रीनिंग प्रोग्राम. लंग कॅन्सरचा स्क्रीनिंग प्रोग्राम आहे, लो डोस CT स्कॅन. पर इंडियामध्ये विथ इंडियन पॉप्युलेशन ते ते खूप डिफिकल्ट आहे की स्क्रीनिंग प्रोग्राम अप्लाय इन जनरल पॉप्युलेशन. कशामुळे? फॉर जनरल पॉप्युलेशन, जनरल नॉलेज, अवेअरनेस कमी आहे का असं म्हणायचं तुम्हाला? अवेअरनेस कमी, कॉस्ट, एप्लीकेशन, मैन पावर, ओके, सारे सब कुछ इन्वॉल्व. ओके. फॉर जनरल पॉप्युलेशन हम बात करें तो खांसी आणि खोकलामध्ये रक्त आणणार, ते ताप, फीवर 2 आठवड्याच्या नंतर चालू ठेवा, आणि छातीमध्ये दुखणं. विथ कॉमन मेडिसिन दिस इज नॉट रिझॉल्विंग. ते तुमच्या स्पेशलिस्टचा कन्सल्टेशन इज इम्पॉर्टंट. डॉक्टर भाविन, तुम्हाला काही बोलायचं होतं? जसे सरांनी सांगितले की इंडियामध्ये ते स्क्रीनिंग प्रोग्राम काही नाही. जे स्क्रीनिंग प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आपण CT स्कॅन करतो, आणि ते लो डोसचा CT स्कॅन असतो. CT स्कॅनमध्ये रेडिएशन दिला जातो. ते रेडिएशनमुळे साईड इफेक्ट होऊ शकतात. आता इंडियामध्ये सर्वात कॉमन इन्फेक्शन जेव्हा मी कोणाला विचारलं तर काय सांगणार? मलेरिया, डेंग्यू, ते सोडून नंतर काय सांगणार? TB. आता TBचे सिम्पटम्स आणि कॅन्सरचे सिम्पटम्स सेम आहेत. जर मी इंडियामध्ये पॉप्युलेशन स्क्रीनिंगमध्ये CT स्कॅन केला तर आय एम शुअर की मला खूप सारे पेशंटमध्ये TB भेटेल पण कॅन्सर नाही भेटणार, आणि समजणार नाही की ते TB आहे की कॅन्सर आहे. म्हणून ते जेव्हा आपण स्क्रीनिंग टेस्ट करतो ना, तेव्हा त्याचा रिस्क किती आहे, बेनिफिट किती आहे, ते आपण पहिले कॅल्क्युलेट करतो आणि त्याच्यानंतर त्याला रेकमेंड करतो. सो इकडे रिस्क जास्त आहे फॉल्स पॉझिटिव्ह, म्हणजे बिमारी नसल्यामुळे नसेल पण ते रिपोर्टमध्ये काहीतरी आलं अँड दॅट इट क्रिएट्स लॉट ऑफ मेंटल स्ट्रेस. ते फॉल्स पॉझिटिव्ह होणे खूप जास्त आहे. म्हणून आपण इंडियामध्ये लंग कॅन्सरसाठी काय स्क्रीनिंग प्रोग्राम अजूनपर्यंत नाही करू शकले. वेज देर आर न्यूअर रिसर्चेस विच आर गोईंग ऑन, ज्याच्यामध्ये सिम्पल ब्लड टेस्टने जर आपण लंग कॅन्सर डिटेक्ट करू, लंग कॅन्सर नाही, फॉर दॅट मॅटर एनी टाईप ऑफ कॅन्सर जर आपण डिटेक्ट करू शकत असलो, दॅट वूड गिव्ह यू अ व्हेरी गुड स्क्रीनिंग टूल, जे आपण एक एज नंतर आपण पेशंट नाही, नॉर्मल पॉप्युलेशनला सांगू शकू की जर आपले हे रिस्क आहे, आपला हे वय झालं आहे, तर आपण हे ब्लड टेस्ट करून घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे बिमारी लवकर समजेल. अजूनपर्यंत नाही आहे. फ्युचरमध्ये लेट्स होप अँड लेट्स प्रे. नक्कीच असं जर काही तपासणी निघाली तर नक्कीच त्याचा फायदा बहुसंख्य लोकांना होऊ शकतो. डॉक्टर भाविन, तुम्हालाच मला एक प्रश्न विचारायचा आहे. साधारणतः संबंधित तपासणी झाल्यानंतर जर एखादं लक्षण आढळलं तर पहिली स्टेज काय घ्यायची, पहिली स्टेप काय घ्यायची? सो जसे आमचे सरांनी सांगितलं, ठीक आहे, माझे मित्र डॉक्टर बासूने सांगितलं की
खोकला आणि ताप येणे किंवा वजन कमी होणे ते 2 आठवड्यापेक्षा जास्त आहे आणि तसं झालं तर फर्स्ट स्टेप एनीवन शुड टेक इज तुमच्या जे हेल्थकेअर स्पेशलिस्ट आहेत, जे तुमचे कर्करोग तज्ज्ञ आहेत किंवा तुमचे जनरल फिजिशियन आहेत, त्यांना प्लीज जाऊन भेटा. ते तुमचा रिस्क असेसमेंट करणार की हे जे तुम्हाला बिमारी, जे तुम्हाला त्रास होत आहे ते कॅन्सरमुळे आहे की नाही आहे. जर ते कॅन्सरमुळे असेल देन ते तुम्हाला पुढचा इन्व्हेस्टिगेशन सांगणार. दॅट इन्व्हेस्टिगेशन ते एक सिम्पल एक्सरे पण होऊ शकते. बट आजच्या जमान्यामध्ये जेव्हा टेक्नॉलॉजी एवढी वाढली आहे तेव्हा जनरली आम्ही CT स्कॅन किंवा पेट स्कॅन ते खूप कॉमन आहे कॅन्सरच्या पेशंटमध्ये करणे. ते आम्ही पेशंटला सल्ला देतो. एकदा त्याच्यामध्ये पण काही सस्पिशियस वाटलं तर ते सस्पिशियस जागेमधून सुई टाकून त्याचा तुकडा काढतो, त्याला मायक्रोस्कोपचा आतमध्ये बघतो आणि त्याच्यामध्ये समजते की हे कॅन्सर आहे की नाही. दॅट इज फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन, कॅन्सर आहे तर कुठल्या टाईपचा कॅन्सर आहे. फक्त लंग कॅन्सर बोलणे ते पर्याप्त नाही आहे. लंग कॅन्सरमध्ये पण खूप वेगवेगळ्या टाईपचे कॅन्सर असतात आणि त्याचे ट्रीटमेंट पण वेगवेगळे असतात. इनफॅक्ट जे आपण हे बोलत होतो, मी आता सांगितलं की ते एक ब्लड टेस्टमुळे आपल्याला समजेल की हे कॅन्सर आहे की नाही. ते पार्शली डायग्नोसिसमध्ये आलेलं आहे, ज्याला आपण लिक्विड बायोप्सी म्हणतो. ते आपण रक्तामध्ये बघतो की त्याच्यामध्ये ट्युमर सेल्स किती आहेत. ते डायग्नोसिसमध्ये आलं पण ते अजून स्क्रीनिंगमध्ये नाही आलं आहे. डॉक्टर बासू, संभाव्य उपचार काय असतात, त्याच्यासाठी पर्याय काय असतात, ऑप्शन्स काय आहेत? लाईक डॉक्टर भाविन सेड, कोणत्याही कॅन्सरमध्ये 4 स्टेज आहे. ते अर्ली स्टेज सर्जरी, ॲडव्हान्स स्टेज कीमो रेडिएशन, फर्दर ॲडव्हान्स स्टेज मेटास्टॅटिक, आज की तारीख में कीमो इम्युनोथेरेपी आहे, रेडिएशन आहे लोकलाइज. सर्जरी फॉर लंग कॅन्सर इम्पॉर्टंट इज कैंसर लंग मध्ये आहे, कोई गांठ नहीं है आजू बाजू, देन आप यू डू सर्जरी, रिमूव द ट्यूमर एंड मे बी दैट इज द ओनली ट्रीटमेंट ऑप्शन. तो स्टेज 1 स्टेज 2 मध्ये सर्जरी फॉर फिट पेशंट इज अ व्हेरी गुड ऑप्शन दॅट इज टू बी एक्सप्लोर्ड. डॉक्टर भाविन, बऱ्याच वेळा ती एखादी जी गाठ असते त्यासाठी लोक शस्त्रक्रियेला घाबरतात, मग अशा वेळी काय ऑप्शन असतो? सो ॲज डॉक्टर बासू हॅज सेड, अर्ली स्टेजमध्ये सर्जरी करणे बेटर आहे. ठीक आहे. आता हे जे वर्ड बेटर आहे ना, दॅट डिपेंड्स ऑन 2 थिंग्स. नंबर 1 की आपला रिस्क किती आहे पर्टिक्युलर ट्रीटमेंट केल्यानंतर बिमारी परत येण्याचा, आणि पर्टिक्युलर ट्रीटमेंटचा साईड इफेक्ट किती आहे. सो आपण आजपर्यंत सांगतोय की सर्जरी इज द बेस्ट अवेलेबल ऑप्शन, बट दॅट इज ऑप्शन नंबर 1. इफ आय हॅव टू टॉक अबाउट ऑप्शन नंबर 1.1 म्हणजे त्याचा नंतरचा सेकंड बेस्ट ऑप्शन विच इज ॲज गुड ॲज सर्जरी, दॅट इज वॉट वी कॉल अ स्टिरियोटॅक्टिक रेडिएशन. आता हे स्टिरियोटॅक्टिक रेडिएशन सर्व पेशंटमध्ये करता नाहीत. अर्ली स्टेजमध्ये जेव्हा लोकलाइज बिमारी असेल, छोटी बिमारी असेल, त्याच्यामध्ये आपण स्टिरियोटॅक्टिक रेडिएशन करू शकतो. त्याच्यामध्ये आपण बेसिकली एक मशीन आहे, त्याला आपण सायबर नाईफ म्हणतो. सायबर नाईफमध्ये ते रेडिएशनचं मशीन आहे, त्याला रोबोट बरोबर आपण मिक्स करतो. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे ते जे आपण ईज ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ रेडिएशन काफी जास्त वाढते. आणि जिकडे बिमारी असते तिकडे आपण मार्कर ठेवतो. ते मार्करला आपण कॉन्स्टंटली ट्रॅक करत असतो. फेफड्यामध्ये जे गाठ आहे, जसं फेफडा मूव्ह करणं, जेव्हा आपण श्वासोश्वास घेतो तेव्हा जे फेफडा मूव्ह करतो तर गाठ पण मूव्ह करते. तर ते मशीनमध्ये अशा टाईपची टेक्निक आहे ज्याच्यामुळे आपण गाठला आपण ट्रॅक करू शकू. त्याच्याने काय होते, जे आपण ट्रीटमेंट करतो ते रेडिएशन आहे ते पण बिमारीबरोबर ते ट्रॅक होते. ॲडव्हान्टेज काय, जे पूर्ण ट्रीटमेंट मी OPD बेसिसवर करू शकतो. 5 ते 7 दिवसाचा ट्रीटमेंट असते. बिमारी ठीक होण्याची शक्यता आणि साईड इफेक्ट सिमिलर टू सर्जरी, बट इट इज अ नाईफलेस प्रोसिजर. स्कार नाही आहे, काय कापड नाही आहे, नाईफलेस प्रोसिजर आहे, पेनलेस प्रोसिजर आहे. सो येस, देर आर ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल, बट आय कॅनॉट गिव्ह दिस ट्रीटमेंट ऑप्शन टू ऑल पेशंट्स. सिलेक्टेड पेशंटमध्ये आपण इक्वली गुड रिझल्ट देऊ शकतो. डॉक्टर बासू, याचंच थोडं एक्सटेन्शन, म्हणजे मोठी गाठ असेल तर फक्त रेडिएशनचे उपचार हाच ऑप्शन असू शकतो असं म्हणायचं? जर तुम्हाला गाठ मोठी आहे ते रेडिएशन अलोन इज नॉट द बेस्ट ट्रीटमेंट ऑप्शन. ते तुम्हाला किमोथेरपी ॲडेड टू रेडिएशन इज द बेस्ट ऑप्शन. ते किमोथेरपी कॅन बी न्यू ॲडजुवेंट. ते गांठ, लंगच्या गांठ आणि मिडियस्टिनम, 2 लंग के बीच में देयर इज अ प्लेस. ते गांठ कमी झाला देन रेडिएशन आणि कीमो टुगेदर, और directly radiation and chemo together in medical terms, which is called CTRT, commonly chemo radiation.
डॉक्टर बावीन, मेटास्टॅटिक हा रोग बरा होऊ शकतो का? सो जेव्हा आपण हे स्टेज बोलत होतो तेव्हा शेवटचा स्टेज म्हणजे मेटास्टॅटिक ट्यूमर. आणि आपल्याला माहिती आहे शेवटचा स्टेज म्हणजे रिटर्न तिकीट निघाली, फुल स्टॉप आला लाईफवर. पण आता कसं झालं, जेवढे आमची टेक्नॉलॉजी वाढली आहे, जेवढे आमचे नवीन रिसर्च आले, मेटास्टॅटिक स्टेजमध्ये पण आपले डिफरंट टाईपचे मेटास्टेसिस असतात. आपण एक टाईपचा मेटास्टेसिस असते त्याला आपण ऑलिगो मेटास्टेसिस म्हणतो. त्याच्यामध्ये लिमिटेड जाग्यावर बिमारी असते. एक फ्लोरिड मेटास्टेसिस असते ज्याच्यामध्ये मल्टिपल जाग्यामध्ये बिमारी असते. मल्टिपल जाग्यामध्ये बिमारी आला तर त्याच्यानंतर आपला जे हेतू असतो ट्रीटमेंट करण्याचा ते बिमारी पूर्ण ठीक करणे नसते. त्याचा हेतू असतो पेशंटची बिमारी कंट्रोलमध्ये ठेवणे आणि त्याच्यामुळे बिमारी कंट्रोलमध्ये गेल्यामुळे आपण पेशंटचा क्वालिटी ऑफ लाईफ वाढवणे हे आपला हेतू असायला पाहिजे. त्याच्यासाठी ते किमोथेरपी, इम्युनोथेरपी किंवा टार्गेटेड थेरपी, कुठल्या सिलेक्टेड जाग्यामध्ये पेशंटला त्रास आहे तर तिकडे आपण रेडिएशन देऊ शकतो. तसा प्रकारे आपण पेशंटला हेल्प करू शकतो. त्याला बिमारी ठीक होणे डिफिकल्ट असते ते स्टेजमध्ये. डॉक्टर बासू, ओलिगोमेटॅस्टिक या रोगाच्या अनुषंगाने आपण ते कशा पद्धतीने ट्रीट करू शकतो, म्हणजे काय तुम्ही याबद्दल सांगू शकाल जास्त? तो लाईक डॉक्टर भाविन सेड, ऑलिगोमेटास्टॅटिक म्हणजे लंगच्या बिमारी आणि सिंगल बिमारी ब्रेनमध्ये या स्पाइनमध्ये चे लिव्हरमध्ये 1, 2, 3 कुछ सम लिटरेचर 3 से 5 के अंदर. तो ते इन टुडेज टाइम ट्रीटेड रेडिकली क्यूरेटिव. आप you treat lung and also brain, spine, other areas. Important point to understand tumor board approach. Radiation oncologist and medical oncologist and surgical oncologist together decide and then go for treatment. Yes, like Dr. Bhavin said, there is definitely hope for oligometastatic disease. डॉक्टर बावीन, जसं सायन्स टेक्नॉलॉजी जसं प्रोग्रेस होतं तसतसे नवीन रिसर्च देखील येतात. तुम्ही आता जे सांगितले ते आता करंटली अप्लाइड आहेत, पण असे नवीन कोणते रिसर्च आहेत या अनुषंगाने? आणि त्यासोबतच आम्हाला हेही सांगा की जाता जाता तुम्ही लोकांसाठी काय संदेश द्याल? सो जसं एव्हरी इयर नवीन आयफोन येतो, 12, 13, 14, 15, इट विल कम टिल 100. तसं रिसर्चमध्ये, कॅन्सर रिसर्चमध्ये पण असं आहे की एव्हरी वीक आपल्याला एक नवीन रिसर्च असेल, त्याच्यामध्ये आपल्याला कॅन्सरची बिमारी थोडं चांगलं पद्धतीने समजेल, त्याचा ट्रीटमेंट थोडा चांगल्या पद्धतीने समजेल. आताच्या केसमध्ये कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये जे सर्वात इन थिंग आहे की ज्याच्यामध्ये सर्वात जास्त रिसर्च होत आहे ते आहे इम्युनोथेरपी. त्याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट असा आहे की आपण स्वतःच्या शरीराची इम्युनिटीला एवढं स्ट्रॉंग करणे की ते स्वतःहूनच जाऊन कॅन्सरच्या सेलला मारून टाकते. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये पण इम्युनोथेरपीचा इफेक्ट वाढवण्यासाठी ट्रीटमेंटचा अगोदर किंवा ट्रीटमेंटचा नंतर रेडिएशन येतं, त्याला आपण रेडिओ इम्युनोथेरपी म्हणतो. ते एक नवीन टाईपचा ट्रीटमेंट आहे, ते करता येते. सर्जरीजमध्ये पण नवीन वेगवेगळे मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरीज आणि ते सर्व होतात, ते सर्व करता येते. इट इज अ एक्साइटिंग एरिया. ॲज अ डॉक्टर आम्ही हे सांगू शकतो की आम्हाला अजूनपर्यंत 100% नॉलेज नाही आहे, बिकॉज इट इज एव्हर इव्हॉल्विंग फील्ड. पण जेवढं आम्हाला समजते ते समजून आपण एवढं सांगू शकतो की वी आर गोईंग इन अ राईट डायरेक्शन वेअर वी विल बी एबल टू क्युअर दॅट डिसीज. अँड जे तुम्ही सल्ला सांगतात किंवा टेक होम मेसेज सांगतात, जसे आपल्याला सांगत होते की 1 ॲपल अ डे कीप्स डॉक्टर अवे. ओके, आय वुड मॉडिफाय दॅट. यू कीप स्टॉप स्मोकिंग अँड यू कीप कॅन्सर, स्पेसिफिकली लंग कॅन्सर अवे. ग्रेट. डॉक्टर बासू, तुम्ही काय सांगाल? 1 लाइनर, 2 लाइनर? 3 इम्पॉर्टंट पॉईंट. ॲक्टिव्ह स्मोकिंग, ॲक्टिव्ह आणि स्पॅसिंग बंद, टोटली स्टॉप. ते एनी सिम्पटम्स लाईक वी डिस्कस, ते खोकला आणि कफ आणि फीवर नॉट सेटलिंग विथ कॉमन मेडिसिन्स, प्लीज सीक स्पेशलिस्ट होप. ते तुम्हाला लंग कॅन्सर डिटेक्ट झालो ठेवा, ते डोंट लूज होप. There is hope for treatment in each and every step, and we at HCG, especially both of us and all our team, believe in that there is hope and cure for each stage of cancer. So don't lose दोन्ही hope. डॉक्टरांचे आभार. आणि मुख्य म्हणजे डॉक्टरांनी जसं सांगितलं की कुठेही निराश होण्याचं कारण नाही, प्रत्येक ठिकाणी आशेचे किरण असतात आणि तसतसंच विविध टप्प्यावरती आपल्यासोबत तज्ज्ञ देखील असतात, हॉस्पिटल्स देखील असतात. तर तुम्ही कुठलीही लक्षणं आढळली किंवा तुम्हाला शंका आली तर वैद्यकीय सल्ला जरूर घ्या. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा झी 24 तास. मराठ्यांची
तळपती तलवार म्हणजे